फ्रेंड्स, वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल. तर आपण प्रत्येक सब्जेक्टचे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहत होतो. तर आता आपण संस्कृत पेपर 1, संस्कृत पेपर 2, नंतर संहिता अध्ययन, पदार्थ विज्ञानचा पेपर 1 बघितला. आता आपण पेपर 2 बघू, पदार्थ विज्ञानचा. ठीक आहे. तर जसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो तसं आता आपण तिन्ही इयरचे आपल्यासमोर हे येतं, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन येतं, म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन येतं. ठीक आहे, जे आपल्याला पेपर होऊन गेलेलं आहे. तर आता ब्लूप्रिंट आपण पहिल्याच लेक्चरमध्ये ब्लूप्रिंट सर्व बघितलेली आहे. तर आता आपण फक्त चेक करणार आहोत. तसं तर ब्लूप्रिंटनुसारच आलेलं आहे, पण तुम्हाला फक्त मी दाखवते की सर्व जे पण आपल्याला तिन्ही वर्षाले जे पण क्वेश्चन्स आले ते सर्व ब्लूप्रिंटला फॉलो करून आले. तसं ब्लूप्रिंटमध्ये पहिला SCQ आपल्याला याच्यावर विचारणार होते, काय म्हणतात, परीक्षावर. तर परीक्षावर पहिला SCQ आला. नंतर दुसरा SCQ आपल्याला आप्तोद्देश प्रमाणवर येणार होता. तर आप्तोद्देशवर आला. नंतर तिसरा अनुमानवर सांगितलेला आहे. तर तिसरा अनुमानवर आला. चौथा आपल्याला प्रत्यक्षवर विचारलेला नाही होता. तर प्रत्यक्षवर आला. नंतर युक्तीवर विचारणार होते. तर युक्तीवर आला. पाचवा. सहावा उपमानवर विचारणार होते. तर उपमानवर आला. सातवा कार्यकारणवर येणार होते. तर कार्यकारणवर आला. नंतर आठवा प्रत्यक्ष प्रमाणावर. तर प्रत्यक्ष प्रमाणावर आला. तर हे सर्व SCQमध्ये फॉलो होते. नंतर सेम LAQमध्ये पण तेच. LAQमध्ये पहिला LAQ परीक्षा किंवा आप्तोद्देशवर आप्तोद्देशवर आला. नंतर दुसरा LAQ प्रत्यक्ष प्रमाणावर. तर प्रत्यक्ष प्रमाणावर आला. तिसरा LAQ अनुमान प्रमाणावर. तर अनुमान प्रमाणावर आला. नंतर चौथा LAQ कार्यकारण सिद्धांतावर. तर कार्यकारण सिद्धांतावर आला. ठीक आहे. तर हे सेम याच पद्धतीनं ब्लूप्रिंट फॉलो होते. हे तिन्ही इयरला फॉलो होते. तर या वर्षी पण फॉलो होणार. काळजी करायचं काहीच काम नाही. फक्त जेवढं मी ज्या पद्धतीनं अभ्यास सांगते त्या पद्धतीने जर का तुम्ही अप्रोच ठेवली तर तुमचा कोणता सब्जेक्ट बॅक नाही राहणार. सर्व सब्जेक्ट तुमचे क्लिअर होतील. हे सर्व तुम्ही फक्त व्हिडिओ कसं काय इम्पॉर्टंट टॉपिक येतं, तुम्ही फक्त 3 इयरचे हे सर्व क्वेश्चन जरी व्यवस्थित प्रिपेअर केले व्यवस्थित, तरी तुम्ही पासआउट होऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर आता आपण या तिन्ही याच्यावर मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन बघून. तर आपण आता मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन बघू. तर पहिला LAQमध्ये प्रत्यक्ष प्रमाण, लक्षण, प्रकार, शारीर निदान, चिकित्सा या अनुसंधानामध्ये उपयोग. ठीक आहे. तर प्रत्यक्ष प्रमाणाचे शारीर निदान, चिकित्सा आणि अनुसंधानामध्ये काय उपयोग आहे, प्रत्यक्ष प्रमाणाचे लक्षण व प्रकार, हा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. ठीक आहे. नंतर LAQमध्ये हेत्वाभास, व्याख्या, प्रकार, सदहेतू असदहेतूचे सविस्तर वर्णन करा. हे या दोनपैकी काहीतरी येऊ शकते. ठीक आहे. पण येईल कशावर, याच्यावरच येणार आहे. ब्लूप्रिंट सोडून येणार नाही, पण हे इम्पॉर्टंट क्वेश्चन येतं. नंतर कार्यकारण सिद्धांताची व्याख्या, आयुर्वेदात महत्त्व आणि चरकोक्त परीक्षेभाव याच्यावर क्वेश्चन येऊ शकते आपल्याला. नंतर चौथा LAQ चरकोक्त शब्दलक्षण व प्रकार लिहून शब्दार्थक बोधक वृत्ती स्पष्ट करा. ठीक आहे. हे येऊ शकते. तुम्ही हे 4 टॉपिक जर का व्यवस्थित केले तर जसं परीक्षा आप्तोद्देश याच्यावर 2 SCQ आणि 1 LAQचं वेटेज आहे. प्रत्यक्ष प्रमाणावर 2 SCQ 1 LAQचं वेटेज आहे. अनुमान प्रमाणावर 2 SCQ 1 LAQचं वेटेज आहे. कार्यकारण सिद्धांतावर 1 SCQ 1 LAQ. म्हणजे तुम्ही जर का व्यवस्थित एवढं जरी तुम्ही हे 4 टॉपिक जरी तुम्ही केले, परीक्षा, आप्तोद्देश प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि कार्यकारण सिद्धांत, तरी तुमचे मोस्ट ऑफ द पेपर कव्हर होऊन जातो. आणि याचमध्ये तुम्हाला MCQ पण विचारले जातात. याच्यावरच MCQ विचारले जातात की परीक्षावर 3 MCQ येतं. आप्तोद्देश प्रमाणवर 3 SCQ येतं. प्रत्यक्ष प्रमाणवर तुम्हाला 3 SCQ सापडतात. अनुमान प्रमाणवर तुम्हाला 4 SCQ येतं. नंतर युक्ती आणि उपमानवर हे 2 मिळून तुम्हाला 2 SCQ, म्हणजे याच्यावर 4 MCQ येतं. तर सेम हेच तुम्हाला कार्यकारण सिद्धांतावर तुम्हाला 3 MCQ सापडतील. तर एवढे जरी मिनिमम टॉपिक केले तर तुमचं MCQ, SAQ, LAQ सर्व गोष्टी प्रिपेअर होतात. आता यामध्ये काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येतं, कारण की 2 SCQ येणारे म्हणजे आपल्याला मिनिमम 3 ते 4 MCQ प्रिपेअर करावं लागतील. प्रत्यक्ष प्रमाणामध्ये 2, म्हणजे आपल्याला थोडीशी मेहनत करावं लागणार आहे. पण सिम्पल टॉपिक येतं, जास्त काही नाही, ज्यात हार्ड प्रश्न काही विचारले जात नाहीत असे व्यवस्थित. आणि यामध्ये हे जे 2 SCQ येतं, युक्ती प्रमाण लक्षण व आयुर्वेदातील महत्त्व आणि उपमान प्रमाण लक्षण व प्रकार, हे 2 फिक्स SCQ येतं. म्हणजे तुम्हाला हे 2 फिक्स SCQ येतील म्हणजे येतीलच. तुम्ही एवढे प्रिपेअर करा म्हणजे तुमचे 10 मार्क SCQमध्ये कुठंच गेले नाही. ठीक आहे. 2 SCQ इथून झाले आणि जे राहिलेले 2 हे जे 5, 6, 7 जे दुसरे 5-6 SCQ येतं ते इथून कव्हर होऊन जातात. ठीक आहे. हे जे 6 SCQ येतं ते इथून कव्हर होऊन जातात. तर अजून काही प्रॉब्लेम, हे एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमचं सेकंड पेपर व्यवस्थित क्लिअर होऊन जाते. काळजी करायचं काम नाही. आता तुम्हाला मी नाही का नेक्स्ट लेक्चरमध्ये
जेव्हा पण आपण हे पदार्थ विज्ञानचे लेक्चर चालू करू, आपण सगळ्यात आधी आपण संस्कृतचे लेक्चर खतम करणार. संस्कृतचा आपण टॉपिक चालू केलेला आहे. संस्कृत जसं खतम झालं तसं मग आपण एक विषय करू. पदार्थ विज्ञान कसा इझी सब्जेक्ट आहे, हे तुम्ही तुमच्या हिशोबात तुम्ही तुमच्या यानं जरी अभ्यास केला तर तुम्हाला मी सर्व पॅटर्न सांगितलं काय काय येणार आहे. तर ब्लूप्रिंटमध्ये तुम्ही पण ब्लूप्रिंट बघू शकता. ब्लूप्रिंट आता फक्त तुम्हाला काय करायचं की जास्त पुस्तकावर भर न देता ब्लूप्रिंट एक्स्ट्रा रँडमली वाचल्यापेक्षा ब्लूप्रिंट आणि हे तीन इयरचे क्वेश्चन, प्रिवियस इयर क्वेश्चन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता PYQ करायला तर तुमच्याकडं 2013 जे PYQ येतं, पण ते काही इतके इम्पॉर्टंट नाहीत, कारण की त्या टाईमला 3 मार्काचा ACQ 5 मार्काचा ACQ करायचा, त्या टाईमला MCQ नसायचे. पण आता पॅटर्न चेंज झालेलं आहे. तर पॅटर्न चेंज झालेलं तर असं नाही की क्वेश्चन रिपीट होत नाही, तर टॉपिक तेच येतं, पण जे पेपर पॅटर्न आहे, क्वेश्चन विचारतात कसे, जोपर्यंत तुम्ही आता एक्झाम कशी आहे त्याचे जवळ स्टडी करणार ना, तोपर्यंत तुम्ही त्याच्यात रिझल्ट नाही मिळू शकत. ठीक आहे. तर तुम्हाला जर का रिझल्ट पाहायचा असेल, तुम्हाला पहिल्यांदा एक्झाम विचारतात कशी ते माहीत पाहिजे. मग ते असलं त्या हिशोबाने जर का तुम्ही एक्झाम ओरिएंटेड स्टडी केला, कारण की आता लास्ट इयर तुम्हाला 30 डेज बाकी येतं. तर आता 30 डेज म्हणलं तर आपल्याकडे 5 सब्जेक्ट येतं. त्यात नाही का प्रत्येक सब्जेक्टमध्ये दोन विषय येतं, संहितात 1 विषय येतं. म्हणजे तसं जर का पेपर 1 पेपर 2 पाहिलं तर आपल्याला टोटल 9 सब्जेक्ट येतं. म्हणल्यावर आपल्याला यायला किती दिवस एका याच्यावर, म्हणजे 3-3.5 दिवसच, 3 ते 4 दिवसच आपल्याजवळ येतं एका सब्जेक्टच्या प्रिपरेशनसाठी. आता जर का आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर आपल्याला खूप व्यवस्थित आणि मुद्देसूद पास व्हायचं. फर्स्ट आपलं 5 सब्जेक्ट आपले पास झाले पाहिजेत, ते विषय त्याच्यावर ध्यान द्यायचं. आता कोणता ना कोणता सब्जेक्ट तर आपला जास्त स्ट्रॉंग असते, ज्याचा आपण 1.5 वर्ष झाले तुम्ही कोणत्या विषयाचं मध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला पदार्थामध्ये असते, कोणाला क्रियामध्ये असते, कोणाला रचनामध्ये असते, प्रत्येकाचा एक आवडीचा विषय राहते. आता असं असते कोणाकोणाला संस्कृतमध्ये पण संस्कृत आणि अनॅटॉमी मोस्टली सर्वांचे एवढे आवडते विषय असतात काही जणांचे असतात, असं काही नाही. पण जास्त मोस्टली संस्कृत आणि हे सोडून बाकी या 3 विषयापैकी कोणता ना कोणता तर तुमचा स्ट्रॉंग असतेच ना, तर त्यामध्ये तुम्ही जास्त स्कोर करू शकता इझिली. ठीक आहे. तर त्याच्यातले तुम्ही काही टाईम काढून तुम्ही संस्कृतला जा. पण असं नाही की संस्कृत तुम्हाला पासआउट नाही होऊ शकत. सर्व पासआउट होते, सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. फक्त तुम्ही जसं सांगतो तसं करा. जे पण शेवट लोक फॉलो करतील तुम्हाला व्यवस्थित रिझल्ट दिसतात. ट्रस्ट करा. तुम्ही स्वतः प्रिपेअर करा. थोडंसं माझा म्हणणं काय, मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने प्रिपेअर करा, तुम्हाला काहीच येणार नाही. आता हे सर्व क्वेश्चनचं मी तुम्हाला सोल्युशन देऊन की कसे लिहायला पाहिजेत, काय लिहायला पाहिजेत, अजून याच्यावर थोडं डिटेल्ड माहिती सगळं हे करून तुम्हाला व्यवस्थित मी अजून पण सांगेल. फक्त तुम्ही सोबत राहा. 30 दिवस तुम्ही प्रिपेअर करा व्यवस्थित. तुम्ही तुमचं प्रिपेअर करा. मी जसं सांगतो तसं प्रिपेअर तुम्हालाच करणे, पण तुम्ही जसं मी सांगतो त्या पद्धतीनं करा. फक्त अप्रोच जसं मी सांगतो तसं ठेवा. ठीक आहे. चालते. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये काम पडलं तर आपण रचना किंवा क्रियापैकी एखादा सब्जेक्ट घेऊ आणि त्याचे सेम याच पद्धतीने तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी सांगतो. ठीक आहे. चालते. आपण भेटू आता नेक्स्ट लेक्चरमध्ये.